सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन कोर्टाकडे रवाना। पोलीस आज कराडची कोठडी वाढवून वागणार, कराडवर मकोका लावण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार। पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण, फडणवीस अभिवादन करणार। नागपुरात नायलॉन मांजाची धास्ती, 14 उड्डाणपुलं आज वाहतुकीसाठी बंद। मांजापासून बचावासाठी दुचाकींवर बांधली तार, उड्डाणपुलांवर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात। भंडाऱ्यात लाखनीमध्ये उड्डाणपुलावर तरुणाचा मांजामुळे कापला गेला गळा, नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला तरुणाचा जीव। शक्तीपीठ महामार्गाला फडणवीसांचा हिरवा कंदील, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महामार्गाला विरोध। बेळगावात पित्यानं 4 मुलांसह पतीला कालव्यात फेकून दिलं, पत्नी बचावली, 4 लहानग्यांचा मृत्यू, नराधम पित्याचा शोध सुरू। संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाला हनी ट्रॅपचा ताप, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळले 2.5 लाख रुपये। पुण्यातील लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्याच्या टोळक्यांकडून तिघांना बेदम मारहाण, दगड लाठीकाठीनं कपडे फाटेपर्यंत हाणामारी। MIT कॉर्नर परिसरातली घटना सीसीटीव्हीत चित्रित। सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचं प्रयागराजमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, मृतदेह विमानानं सोलापुरात आणला जाणार। प्रयागराज महाकुंभमेळ्यात पहिल्या शाही स्नानाची सुरुवात, पहिल्यांदा पंचायती निर्माण आखाड्याच्या साधू संतांचं स्नान, त्यानंतर 13 आखाड्यांच्या साधूंनी केलं स्नान। 2000 पेक्षा अधिक नागा साधू संगमावर उपस्थित। नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची गर्दी, मकर संक्रांतीच्या पर्वणीवर स्नानाला विशेष महत्त्व।